आज आपण चविष्ट आणि झटपट होणारी तोंडलीची भाजीची रेसिपी बघणार आहोत। यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि हे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण रेग्युलर फोडणी घालणार आहोत। ह्या तोंडलीच्या भाजीला जास्ती साहित्य, जास्त मसाले लागत नाहीत। इथे आपण कांदा लसणाचा सुद्धा वापर करणार नाही आहोत। आता मी घातलेली आहे मोहरी आणि थोडेसे जिरे। आता हे थोडेसे तडतडले की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत आणि याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेलं आलं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेले मिरची ही थोडीशी परतली की त्याच्यामध्ये हे शेंगदाणे मी घातलेले आहेत। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मी नंतर घालते। तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरणार असाल तर मिरची आणि आलंच्या आधी वापरायचं। आता याच्यामध्ये मी किसून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं खोबरं मी ठेवलेलं आहे, याला आपण गार्निशिंगला वापरणार आहोत। आता याच्यामध्ये इतर मसाले आपण घालून घेणार आहोत। याच्यामध्ये मी घातलेलं आहे हिंग, थोडीशी हळद, थोडंसे लाल मिरची पावडर। आता आपण मिरचीचा वापर पण केलेला आहे, त्यानुसार आपण मिरची पावडर कमी जास्ती करू शकता। आता याच्यामध्ये फक्त धने पावडर घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले तोंडली घालणार आहोत। ह्या तोंडलीला मी बारीक स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप बनवू शकता। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपली तोंडलीच्या भाजीवरती लागेल असं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची आहे। बस झाली आपली तोंडलीची भाजी तयार। आता याच्यामध्ये फक्त आपण शिजले का नाही हे चेक करायचं आहे। तोंडली ही एकदम मऊ करून घेण्याची गरज नाही, याच्यामध्ये थोडासा क्रंच राहिला तर चवीला आणखी सुंदर लागते ही भाजी। आता याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि खोबरं कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करायची आहे। काय होतंय, जेव्हा जेव्हा बाजारामध्ये तोंडली दिसते तेव्हा आपण ते घेणे टाळतो, कारण एकतर ती बऱ्याच जणांना आवडत नाही आणि तिला चविष्ट बनवण्यासाठी खूप साहित्य लागते। पण आजची ही रेसिपी वापरून तुम्ही जर तोंडलीची भाजी बनवली तर आजपासून तुमची फेवरेट डिश तोंडली होईल, याची गॅरंटी माझी आहे। चला तर मग या पद्धतीने तोंडलीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की आजपासून तोंडली कोणाकोणाची फेवरेट झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय बाय, हॅव अ नाईस डे।